माझ्या कार्याकडे व क्षमतेकडे बघून मला माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अन्यथा पवार साहेबांनी माढा लोकसभा निवडणूक स्वतः लढवावी. प्रफुल्ल कदम यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार मीच. प्रफुल्ल कदम यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे व्यक्त केली भावना. आज नामदेव पायरी येथे पांडुरंगाला अभिषेक घालून घातलं साकडं. देशात काही निवडक नेते सोडले तर कोणत्याच खासदाराने देशासाठी आणि जनतेसाठी माझ्या एवढे पायाभूत व महत्त्वपूर्ण कार्य केलेले नाही. माढा मतदारसंघात तर माझ्या एवढे कार्य व संघर्ष केलेला उमेदवारच नाही. त्यामुळे केवळ घराणेशाही, जात, पैसा या गोष्टीकडे न बघता माझ्यासारख्या चळवळीतून पुढे आलेल्या प्रामाणिक नेतृत्वाला उमेदवारी द्यावी, अन्यथा पवार साहेबांना माढा लोकसभा उमेदवारी लढवावी, असे खुले आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार मी असून गेल्या अनेक वर्ष मी विविध महत्त्वपूर्ण विषयासाठी लढा देत आहे. अकलूज आणि टेंभुर्णी येथे बैठक घेणारे हे सर्वजण हे घराणेशाहीचे वारसदार असून मी जनतेच्या प्रश्नांचा आणि स्वाभिमानाचा वारसदार आहे. माढा लोकसभा निवडणूक घराणेशाहीच्या प्रतिष्ठेची आणि जातीय द्वेषाची निवडणूक न होता जनतेच्या प्रश्नांची निवडणूक झाली पाहिजे. महाविकास आघाडीने मला जर उमेदवारी दिली तर मी जनतेच्या प्रश्नांवर व ताकदीवर निवडून येऊ शकतो, असा विश्वास यावेळी प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केला. गेली 10 वर्षे केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या शेती प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही. त्याचबरोबर टाटा कोयनासारखी पाण्याचे प्रश्न, विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्टचा प्रश्न असे आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेब या ठिकाणी उमेदवार असणं आता खूप गरजेचं आहे. घराणेशाही, जात, पैसा या सगळ्या चुकीच्या मुद्द्यांना बाजूला सारून केवळ शेतकऱ्यांच्या, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर ही निवडणूक झाली पाहिजे. यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा पवार साहेब मोठ्या नेत्याला उमेदवार असणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पवार साहेब जर उमेदवार झाले तर संपूर्ण माढा लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मी स्वतः किसान आर्मी आणि वॉटर आर्मीच्या वतीने घेण्यास तयार आहे आणि जनताही प्रचंड मताने पवार साहेबांना निवडून देऊ शकते, असा विश्वास प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केला. या भूमिकेसाठी आज आम्ही श्री पांडुरंगाच्या चरणी नामदेव पायरी येथे श्री पांडुरंगाला दुग्ध अभिषेक घातलेला आहे. हीच भूमिका घेऊन आम्ही पुढच्या 2-3 दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे साहित्य घेऊन जलपूजन करून ही भूमिका मांडणार आहे. टेंभू, म्हैसाळ, जिहे, कठापूर, उरमोडी यासह अनेक उपसा सिंचन प्रकल्पांना आज मूळ तरतुदीपेक्षा जादा पाण्याची तरतूद माझ्या अभ्यास अहवालामुळे, संघर्षामुळे व पाठपुराव्यामुळे झाले आहे. याचा फायदा माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यांना आज झाला आहे. मी खासदार झालो तर माढा लोकसभा मतदारसंघ 100% सिंचनाखाली येईल. मी खासदार नसताना अनेक मोठी कामे मार्गी लावली आहेत. जर खासदार झालो तर माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला युनिट समजून देशातील उत्कृष्ट कार्य त्या ठिकाणी उभा राहील, असे मत प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले. टाटा कोयनेचे 116 TMC पाणी सोलापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना आणणे, आमदार खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवकांना स्वतंत्र वॉर्ड विकास निधी देणे, पंढरपूर भागात विठ्ठल रुक्मिणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एअरपोर्ट उभारणे, गाव तिथे कृषी कार्यालय उभारणे, वेड्या बाभळीपासून वीज निर्मिती प्रकल्प राबवणे, RBIचे निर्देश व फेमा कायद्याचे उल्लंघन करून लोकांची फसवणूक करून सोलापूर, सातारा, सांगलीसह राज्यभर व देशभर सुरू असलेल्या बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग व कारवाई करणे, लॉटरीप्रमाणे मटका व्यवसाय सुधारणा करून त्याला शासन मान्यता देणे, जमिनीचे वाद कायमस्वरूपी बंद करण्यासाठी देशातील पहिल्या लँड अँड स्टडी मॅनेजमेंट कॉलेजला मान्यता देणे, सांगोला ते पुणे, मुंबई दररोज जलद रेल्वे सेवा, माणदेश एक्सप्रेस सुरू करणे अशा अनेक विषयांचे महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण मागणी प्रस्ताव प्रफुल्ल कदम यांनी राज्य व केंद्र शासनाकडे सादर केले आहेत. या मागण्यांसाठी ते गेले अनेक वर्षे लढा देत आहेत. या त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि या विषयांना गती देण्यासाठी मला खासदार करा, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना व जनतेला केले आहे. त्यांनी 21 प्रश्नांची राजकीय प्रश्नपत्रिका महाविकास आघाडीच्या नेत्यांना सादर केली असून या प्रश्नपत्रिकेमुळे प्रफुल्ल कदम यांच्या कार्याची राज्यातील व देशातील इतर नेत्यांशी तुलनात्मक ओळख सहज होणार आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.